Hello friends, I once again welcome you in my channel Let's Learn with Ashish. Friends, as I told you, today we are going to learn very beautiful poem Song of the Open Road. My dear friends, I told you this poem is a beautiful blend of self-awareness, tenderness of heart and free will. मित्रांनो, ही जी पोएम आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड वॉल्ट विटमन यांनी लिहिलेली. तर या पोएमचं आज आपण लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. अगदी सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये आपणा सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला या पोएमचं एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न करत आहे. बघूयात पोएम. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग व्हेरेवर आय चूज. या पोएम मध्ये कवी म्हणतात, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. मी मनमोकळेपणानं आणि आनंदानं मी त्या जीवनाच्या रस्त्यावर निघालो आहे. अ फूट याचा अर्थ मी चाललो आहे, मी पायी चालत आहे, मी त्या जीवनाच्या रस्त्यावर चालत आहे. अ फूट अँड लाईट हार्टेड, आणि लाईट हार्टेड म्हणजे आनंदानं आहे, मनमोकळेपणानं मी चालतो आहे. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. माझ्या समोर हे पूर्ण जग पडलेलं आहे, हे माझ्या समोर सगळं जग रिकाम आहे. याचा अर्थ आय हॅव अ लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज अँड टू गेट द अपॉर्च्युनिटी, टू गेट द सक्सेस, नाऊ आय एम व्हेरी फ्री, नाऊ आय एम व्हेरी हेल्दी, and now I am mentally perfect, now I am physically perfect. Not only I am physically perfect, but also I am mentally also I am very perfect. I am very perfect here. Healthy free the world before me. How I am? मी कसा आहे तर हेल्दी आहे. मी कसा आहे तर फ्री आहे. माझ्या मनावर ग्रह दूषित असा काही विचार माझ्या मनावर नाही. आता मी मनमोकळेपणाने मी या जीवनाच्या रस्त्यावर निघालेलो आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग व्हेरेवर आय चूज. माझ्या समोर जो रस्ता आहे, माझ्या पुढे जो रस्ता आहे, तो कसा आहे? लॉंग आहे. आणि कसा आहे तर ब्राऊन पाथ आहे. ब्राऊन पाथ हिअर, लॉंग ब्राऊन पाथ. दिस ब्राऊन पाथ इंडिकेट हिअर रोड ऑफ द लाईफ इज फुल ऑफ डिफिकल्टीज. दिस रोड ऑफ द लाईफ इज फिल्ड विथ द डिफिकल्टीज. देन ऑल्सो आय एम very healthy to face all types of difficulties. I have a strength to face the difficulties, and now I am very free, very confidently I am walking through this way. I am very confidently and very strengthfully I am going towards this way. मी या जीवनाच्या मार्गावर खूप आनंदानं, खूप मनमोकळेपणानं आणि खूप ताकदीनिशी या जीवनाच्या मार्गावर निघालेलो आहे. भले या जीवनाच्या मार्गामध्ये कित्येक जरी अडचणी असल्या तरी या अडचणींचा सामना करण्यासाठी मी आता हेल्दी आहे. द ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग व्हेरेवर आय चूज. आणि मी हा जो रस्ता आहे, तो रस्ता, ह्या अपॉर्च्युनिटी, ज्या संधी निवडण्याचं स्वातंत्र्य माझ्याकडे आहे. आय हॅव फ्रीडम, आय हॅव दॅट टाईप ऑफ फ्रीडम टू चूज दिस वे. तो रस्ता निवडण्याचं स्वातंत्र्य माझ्याकडे. henceforth I ask not गुड फॉर्च्यून अँड माय सेल्फ गुड फॉर्च्यून. बघा इथं कवी काय म्हणतात की हेन्सफोर्थ, आता इथून पुढे जे आहे, आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय डू नॉट आस्किंग टू फॉर्च्यून, आय डू नॉट आस्क टू माय फॉर्च्यून, बिकॉज आय माय सेल्फ आय एम अ गुड फॉर्च्यून. आता मी नसीबावर अवलंबून नाही, आता मी डेस्टिनीवर अवलंबून नाही, आता मी ते ॲस्ट्रोलॉजी, भविष्य वगैरे त्याच्यावर डिपेंड नाही, तर मी स्वतःवर माझा विश्वास आहे. आय हॅव फुल कॉन्फिडन्स अपॉन माय सेल्फ, बिकॉज आय नो माय सेल्फ, आय रिकॉग्नाइज माय पॉवर्स, आय रिकॉग्नाइज माय स्ट्रेंथ, अँड नाऊ आय एम रेडी टू फेस ऑल टाईप ऑफ डिफिकल्टीज विच इज केम इन द वे ऑफ टू लिडिंग द लाईफ. जीवन जगण्याच्या मार्गामध्ये ज्या ज्या काही अडचणी येणार आहेत त्या अडचणींना तोंड देण्यासाठी मी सज्ज आहे. आणि मी आता इथून पुढे मी कुठल्याही नशिबावर, कसल्याही नशिबावर डिपेंड नाही, तर मी माझ्या कर्मावर विश्वास करतो. आय बिलीव्ह अपॉन हार्ड वर्क, आय बिलीव्ह अपॉन माय वर्क. henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. पुढे काय म्हणतात कवी
हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोअर. आता इथून पुढे आता मी विम्पर करत बसणार नाही, याचा अर्थ कुजबुजत बसणार नाही, रडत बसणार नाही. आय विम्पर नो मोअर, पोस्टपोन नो मोअर, नीड नथिंग. इथून पुढे मी पोस्टपोन सुद्धा काही करणार नाही आणि मला आता कशाची आवश्यकता नाही. बघा, हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोअर, मी आता कुरकुर करत बसणार नाही. जे येईल त्याला फेस करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. जे रस्त्यामध्ये माझ्या ज्या काही डिफिकल्टीज येतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स येतील त्या प्रॉब्लेम्सला फेस करण्याची क्षमता माझ्याकडे आहे. आय हॅव दॅट टाइप ऑफ अबिलिटी. आय कॅन फेस एव्हरी काइंड ऑफ द प्रॉब्लेम्स, एव्हरी टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स, एव्हरी टाइप्स ऑफ डिफिकल्टीज, अँड आय हॅव अ full of strength. Now I am physically and mentally very strong now, and now I do not whimper on or postpone anything here. मी कुठली गोष्ट पुढे ढकलणार नाही किंवा मी आता कुरकुर करत बसणार नाही. आय नीड नथिंग, मला आता कशाची आवश्यकता पण नाही. डन विथ इंडोअर कंप्लेंट, लायब्ररी, क्युरियस क्रिटिसिझम. इथं कवी काय म्हणतात बघा, डन विथ इंडोअर कंप्लेंट. आता ते घरातल्या तक्रारी पण मी त्याच्याकडे आता लक्ष देणार नाही. लायब्ररीज, आणि जे लायब्ररीज याचा अर्थ ग्रंथ, त्या जी पुस्तकं आहेत, जे लिमिटेड नॉलेज आहे, त्या लिमिटेड नॉलेजच्या पलीकडे मी जाणार आहे. क्युरियस क्रिटिसिझम, आणि त्या तक्रारी जी आहेत, क्युरियस म्हणजे काय, तर नेहमी तक्रार करणे, कुरकुर करणे, तर ह्या तक्रारीच्या पलीकडे जाऊन मी विचार करणार आहे. आणि मी कसा आहे, स्ट्रॉंग अँड कंटेंट, आय ट्रॅव्हल टू द ओपन रोड. मी आता त्या रोडकडे निघालेलो आहे. कसा निघालेलो आहे, स्ट्रॉंग आहे. आय एम व्हेरी स्ट्रॉंग अँड आय एम व्हेरी कंटेंट. कंटेंट मीन्स मी खूप समाधानी आहे, मी समाधानी आहे आणि मी स्ट्रॉंग पण आहे. याचा अर्थ या लाईन मध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून येते की कवी हे, कवीच्या क्षमता कवींनी या ठिकाणी जाणलेल्या आहेत, कवीच्या क्षमता कवींनी या ठिकाणी ओळखल्या आहेत, आणि म्हणून ते म्हणतात की आय एम स्ट्रॉंग अँड कंटेंट, आय ट्रॅव्हल टू द ओपन रोड, द अर्थ दॅट इज सफिशियंट. मला दुसरं काय नको. जे आहे ना, ही पृथ्वी आहे, ही धरा आहे, हे जमीन आहे, हे जे पुढे आहे ना, दॅट इज सफिशियंट. मला कशाची आवश्यकता नाही. पुढे बघूया. आय डू नॉट वॉन्ट द कन्स्टलेशन एनी नियरर. कन्स्टलेशन म्हणजे काय, तर फेट. कन्स्टलेशन म्हणजे काय, डेस्टिनी. कन्स्टलेशन म्हणजे काय, द इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल, असे वजनदार लोकांचा समूह. आणि कवी इथं काय म्हणतात, आय डू नॉट वॉन्ट द कन्स्टलेशन एनी नियरर. मला त्या कन्स्टलेशनची आवश्यकता नाही, ती कन्स्टलेशन माझ्या जवळ सुद्धा आवश्यक नाही. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. मला माहिती आहे, मी जाणतो ते तिथं आहेत ना, ते तिथंच असायला पाहिजे. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग्स टू देम. मला माहिती आहे ते जे कन्स्टलेशन आहे ते त्यांच्यासाठीच पुरेसे आहेत. सफिस म्हणजे पुरुष आहेत नाही, ते त्यांच्यासाठीच पुरेसे आहेत जे त्या कन्स्टलेशनवर किंवा ज्या नक्षत्रांवर, ताऱ्यांवर जी लोक डिपेंड आहेत ते त्यांच्यासाठीच असावेत. मला याची आवश्यकता नाही. इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल जे आहे, वजनदार, जे प्रभावी लोकांचा समूह किंवा वजनदार लोकांचा समूह आहे, नकोय मला तो समूह. मला त्यांची आवश्यकता नाही. कारण या ठिकाणी या पोएम मध्ये आपणास एक गोष्ट दिसून येत असेल की कवी हा स्वतः कॉन्फिडंट आहे. ही हॅव द बिलीफ अपॉन हिज स्ट्रेंथ. त्यांच्या ताकदीवर, त्याच्या क्षमतेवर, कवीच्या अबिलिटीवर स्वतःचा विश्वास आहे. ही न्यू हिमसेल्फ, तो स्वतःला जाणतो. ही रिकग्नाइज हिमसेल्फ, त्यांनी स्वतःला ओळखलेलं आहे. त्यांच्या स्किल्स, त्यांच्या क्षमता त्या कवीनं ओळखलेल्या आहेत. आणि म्हणून इथं काय म्हणतात, आय नो दे सफिस फॉर दोज. ते त्यांच्यासाठीच आवश्यक आहेत. कुणासाठी, दोज हू बिलॉंग्स टू देम, जे त्यांच्या त्या कन्स्टलेशनवर जे डिपेंड आहे, त्याच्या जवळ जे राहतात, ते त्याच्यासाठीच ते कन्स्टलेशन आवश्यक आहेत. मला याची आवश्यकता नाही. आणि पुन्हा इथं ब्रॅकेटमध्ये कवीच्या जे इंटरनल माइंड मध्ये आलेले विचार आहेत ते इथं सांगितलेले आहेत. कवी इथं म्हणतात त्यांच्या मनामध्ये हे विचार येतात. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. आय कॅरी देम मेन अँड विमेन. आय कॅरी देम विथ मी वेअर एव्हर आय गो. आय स्वेअर इट्स इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल fill them in return. It means
Still here I carry my old delicious burden. The old delicious burden means past memories. The old delicious burden means the past thing which is very nice in his past. ज्या चांगल्या गोष्टी, भूतकाळातील चांगल्या आठवणी, भूतकाळातील चांगली माणसं, आणि मी त्यांना सोबत घेऊन निघालेलो आहे. त्यांच्या आठवणींना सोबत घेऊन निघालेलो आहे. त्यांच्या शिकवणीला मी सोबत घेऊन निघालेलो आहे. आय स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. आय कॅरी देम मेन अँड विमेन. आय कॅरी देम मेन अँड विमेन. मी त्या माणसांना सोबत घेऊन निघालेलो आहे. आय कॅरी देम विथ मी वेरेवर आय गो. मी जिकडं जाईल ना, मी जिकडं निघालेलो आहे, ज्या रस्त्यावर निघालेलो आहे किंवा जिकडं जिकडं जाणार आहे, मी ते ओल्ड डेलिशियस बर्डन माझ्या सोबत ठेवणार आहे. त्या स्वीट मेमरीज ऑफ पास्ट, त्या भूतकाळातील गोड आठवणी मी माझ्यासोबत असू देणार आहे, मी ठेवणार आहे, मी जतन करणार आहे आठवणीचं. आय स्वेअर इट्स इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. मला वचन आहे किंवा मला शपथ आहे. आय स्वेअर इट्स इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. मला शपथ आहे, मी त्यांच्यापासून, त्या गोड आठवणींपासून दूर राहू शकत नाही. आय एम फिल्ड विथ देम. कारण आज जो विश्वास, जो आत्मविश्वास माझ्यामध्ये आज आहे, ज्या लाईफच्या मार्गावर मी निघालेलो आहे, ज्या जीवनाच्या प्रवासावर मी निघालेलो आहे, आणि मी जीवनाच्या प्रवासावर निघत असताना स्वतःला हेल्दी समजतोय. मी जीवनाच्या प्रवासावर निघत असताना मी स्वतःला फ्री समजतोय. मी जीवनाच्या प्रवासावर निघत असताना मी स्वतःला कंटेंट अँड सॅटिस्फाईड समजतोय. मी जीवनाच्या प्रवासात निघालेला असताना मी स्वतःला स्ट्रॉंग समजतोय. आणि हे कशामुळे आहे? आय एम फिल्ड विथ देम. हे जी गोष्टी मी या सर्वांनी, ह्याच्या ओल्ड डेलिशियस बर्डननी भरवून पावलेलो आहे. ही गोष्ट मला भरभरून मिळालेली आहे. अँड आय विल फिल देम इन रिटर्न. आता माझी जबाबदारी आहे की मी सुद्धा त्यांना भरून देणे, भरून पावणे आवश्यक आहे. माय डिअर फ्रेंड्स, here we can take the meaning as like that. Now the old peoples are our old ones, or our elders one, they give us a lot of things which is very important to lead our life. The things which is the base of our life. They construct us with the moral things. They construct us, they guide us in our day-to-day life. And now these people now became old, and it is my responsibility, it is my duty to return them whatever they have given us. जे काही त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, जे त्यांनी शिकवण आपल्याला दिली आहे, किंवा जे काही त्यांनी आपल्याला दिलं आहे, तर त्यांना त्यांच्या त्याचवेर मी खरंच वचन देतो की मी यांच्या या जुन्या गोष्टींच्या आठवणीपासून दूर जाऊ शकत नाही. याचा अर्थ मी जुन्या परंपरा, ज्या जुन्या चांगल्या गोष्टी आहेत, मी यांना सोबत घेऊन जातो आहे. आय स्वेअर इट्स इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. मी वचन देतोय की मी यांना सोडून कधीही दूर जाऊ शकत नाही किंवा जाणार नाही. आय फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. आणि मी जो आज काही आहे, या लाईन मध्ये कवीला म्हणायचंय की आय फिल्ड विथ देम. मी आज जे भरून पावलेलो आहे, मी जो आहे तो त्यांच्यामुळे आहे. अँड आय विल फिल देम इन रिटर्न. आणि आता माझं काम आहे की त्यांना काहीतरी देण्याचं. मराठीमध्ये कोणी म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अगदी त्याप्रमाणे या ठिकाणी आय फिल्ड विथ देम. मी जो आहे, मला जे काही मिळालेलं आहे, किंवा माझ्याकडे जी क्षमता आहे, माझ्याकडे जी पॉवर आहे, आज जो माझ्याकडे जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे, तो त्यांच्यामुळे. आज जे मला सेल्फ अवेअरनेस आलेला आहे, ते त्यांच्यामुळे. आज जे माझ्याकडे फ्रीडम आहे, जे मी माझा रस्ता निवडण्याची क्षमता आहे, ती त्यांच्यामुळे आहे. आणि मला सुद्धा आता त्यांना सोडून चालणार नाही. इथून पुढे मला जे मिळालेलं आहे, मी सर्व त्यांना देण्याचा प्रयत्न करीन. याचा अर्थ इथं सांगायचं तात्पर्य असं आहे की आपली जी जुनी माणसं असतात, जुनी मंडळी असतात, घरातली जी वृद्ध माणसं असतात, त्यांच्याकडून आपण भरून पावलेला असतो, आणि वृद्ध वयात आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून we should always obedient, and we should be always helpful about these persons. And I will
give them in return whatever I want to, whatever they want from me, whatever they demand from me. So, my dear friend, this is a very beautiful poem, and hope this poem you have understood very successfully. Thank you very much. In the next video, I will explain you the figure of speech of this poem, and thank you very much.